नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. मंडळी, तब्बल 2 महिन्यांनी आपण भेटत आहोत. ऑक्टोबर अखेरीस मॅक कट्ट्यावरनं एक व्हिडिओ सादर केला होता आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात आपली भेट झालेली होती. या 2 महिन्याच्या काळात मॅक कट्टा ज्यांनी सबस्क्राईब केलाय अशा प्रत्येकाने आवर्जून आपुलकीने चौकशी केली. व्हिडिओ कुठे, व्हिडिओ का नाही, ऐन विधानसभा निवडणुकीच्या व्हिडिओ नाही, अशी चर्चा आणि अशी विचारणा केली होती. मंडळी, या सगळ्या कालावधीत, विशेषतः निवडणुकीच्या कालावधीत व्हिडिओ सादर करण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष मतदार संपर्क अभियान यात सक्रिय होतो. मतदार जागृती, मतदारांपर्यंत मुद्दे घेऊन जाणं आणि 100% मतदान व्हावं याकरता एक उपक्रम होता. त्या उपक्रमात पुढाकार घेतला होता. त्यामुळे लक्षात असून, इच्छा असून आणि प्रेक्षकांची मागणी असून सुद्धा व्हिडिओ करता आले होते. अशा प्रकारची ज्यांना सवय लागली होती त्या सवयीमुळे होणारी मागणी लक्षात घेता 2 महिने ज्या प्रेक्षकांना मॅक कट्ट्याकरता थांबावं लागलं त्या सगळ्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आज पुन्हा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे मॅक कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. या 2 महिन्याच्या कालावधीत अनेक स्तरावर विविध घटनाक्रम घडलेले आहेत. देशात, देशाच्या बाहेर, आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात अनेक विषय वेगवेगळ्या प्रकारचे समोर येत आहेत. महायुतीचं सरकार आलेलं आहे, बहुमताचं सरकार आलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हाती घेतलेला आहे. मॅक कट्ट्यावर यापुढे आपण या सगळ्या घटनाक्रमावर बोलणार आहोत. नेमकं पहिल्या 100 दिवसात हे सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार काय करणार याची आपण चर्चा करणार आहोत. पण आज मॅक कट्ट्यावरचा विषय पुन्हा एकदा वेगळा आहे, आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. होय मंडळी, भगव्या दहशतवादाचा आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद हा शब्द जाणीवपूर्वक पेरला गेला. त्या भोवती काही एक संशयाचं वातावरण निर्माण केलं गेलं आणि हिंदू समाजाला अतिरेकी ठरवण्याचा, दहशतवादी ठरवण्याचा डाव, एक षडयंत्र ज्या काही जणांनी केलं होतं. ज्यांनी हे षडयंत्र केलं ते आज कुठे फेकले गेलेले आहेत आपण बघतोय. पण मंडळी, माणसं राजकारणाकरता, सत्तेकरता, खुर्चीकरता कोणत्या थराला जाऊ शकतात हे या भगव्या दहशतवादामुळे आपल्यापर्यंत आलं. आज पुन्हा एकदा चर्चा करण्याचं कारण द गेम बिहाइंड सॅफरन टेरर हे पुस्तक प्रकाशित होऊन काही वर्ष झालेली आहेत. कंवर खतना यांचं हे पुस्तक आहे जे मिलिटरी इंटेलिजन्समध्ये आहे, ज्यांनी काश्मीर आणि अन्य देशातही टेररिझमच्या विरोधात काम केलेलं आहे. या पुस्तकाच्या आधारे ठाण्यातल्या निर्माता आणि दिग्दर्शक यांनी पुढाकार घेतला. पल्लवी गुर्जर आणि केदार गायकवाड निर्माता दिग्दर्शक यांनी पुढाकार घेऊन मॅच फिक्सिंग नावाचा एक सिनेमा तयार केलेला आहे. याच्यात ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी मुशर्रफची भूमिका केलेली आहे, तर विनीत कुमार यांनी कर्नल पुरोहितचं पात्र रंगवलेलं आहे. त्यामुळे असा सिनेमा आपल्याला 10 जानेवारी रोजी भेटायला आपल्या प्रदर्शित होणार आहे. आपण तो बघू शकणार आहे. म्हणजे हा सिनेमा खरं म्हणजे नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण कायदेशीर कारवाई, कोर्टात काही कोणी गेलं होतं, सेन्सॉरची काही अडचणी निर्माण आल्या होत्या. यातनं आता हा चित्रपट मुक्त झालेला आहे आणि 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे परत एकदा मंडळी, ह्या चित्रपटाच्या निमित्ताने, या विषयाच्या निमित्ताने आपल्याला या सगळ्या विषयाची चर्चा करता येईल आणि या सिनेमाने हिंदू दहशतवादामागचं राजकारण एका विशिष्ट भूमिकेतनं पेरला गेलेला, जाणीवपूर्वक केला गेलेला हा सगळा खेळ काय होता हे सत्य आपल्यासमोर येईल. चित्रपटाचे टीझर, टेलर आता आपल्या पुढे आलेले आहेत. याच्यातनं काही हा चित्रपट अमुक एक विचारधरणीचा, अमुक एक पक्षाचा असं लगेच लेबलिंग करण्याची गरज नाही. पण काय प्रकारचे विषय चित्रपटसृष्टीने हाताळले पाहिजेत याचं उदाहरण म्हणजे खरं म्हणजे हा चित्रपट आहे. चित्रपट म्हटल्यावर नवरसांची मागणी असते, ती स्वाभाविक आहे. आपल्याला सगळ्याच गोष्टी बघायला आवडतात. पण असं सगळं होत असताना जे वास्तव आहे आणि जे ह्या हिंदू समाजाच्या विरोधात जे चाल केली होती ती नेमकी चाल काय होती, त्यात कोण कोण सहभागी होतं, मुख्य पात्र कोण होती, पडद्यामागचे कोण होते, या चित्रपटाने ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट परत एकदा एक चांगली संधी वैचारिक चर्चेची उपलब्ध करून देणार आहे. दुर्दैवाने हिंदू मिळेल तेव्हा जोडपावा, मिळेल तसा जोडपावा आणि त्याची बदनामी आंतरराष्ट्रीय स्तरावर करावी, हे जी काही एक मानसिकता आहे त्या मानसिकतेवर प्रहार करणारा असा हा चित्रपट असेल अशी आपण आशा करूया. आपण लक्षात घ्या, वर्षाच्या निमित्ताने म्हणजे आता 1 जानेवारीच्या निमित्ताने अमेरिकेत जे काही घडलेलं आहे, दहशतवादी हल्ले जे घडलेले आहेत आणि जगभरात जे काही चाललेलं आहे
त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या दहशतवादी मानसिकतेकडे बघण्याऐवजी हिंदूंना दहशतवादी ठरवून मूळ दहशतवादाची, मूळ जिहादची संकल्पना समजून न घेता आपल्या सत्ते खुर्ची करता, आपल्या स्वार्थाकरता ज्या ज्या खेळी केल्या जातात त्या देशाच्या मुळावर उठतात आणि त्याच्यातनं देशाचं एकसंघपण विस्कटतं आणि अशा वेळी बाह्य शत्रूंना वाव मिळतो. या निमित्ताने ह्या विषयांची चर्चा जर झाली तर आपण सर्वसामान्य असे जेव्हा प्रश्न निर्माण होतात, एकीकडे आपलं दैनंदिन जगणं आणि एकीकडे असे निर्माण होणारी आव्हानं, त्याला कसं सामोरं जावं, अशा प्रकारचं आपल्याला काही बघण्याची संधी या चित्रपटातनं मिळणार आहे. चित्रपट हा काही प्रबोधनाचा, त्या अर्थी 100% प्रबोधनाचा विषय नसतो, तो मनोरंजनाचा असतो. पण मनोरंजन आणि प्रबोधन ज्यावेळी एकत्रित येतं त्यावेळी अधिक चांगलं काही आपल्यापर्यंत पोहोचतं. आशा करूया की या चित्रपटातनं नेमकं आपल्या मनातली जी खदखद आहे, आपल्या मनातला जो असंतोष आहे आणि बहुसंख्य हिंदूंच्या कपाळी जो आरोपीचा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्या विरोधातली एक चळवळ आणि ती चळवळ वैचारिक स्तरावर उभी राहील आणि एकूण जनमत घडण्याची प्रक्रिया सुरू होईल. सकारात्मकता, संवाद, संघटित होणं आणि त्या संघटितपणातनं आपल्या प्रश्नांची उत्तर शोधणं याची जर सुरुवात झाली तर अशा प्रकारचे चित्रपट जेव्हा येतात, मग तो 370 वर आलेला असेल किंवा नक्षलवादावर बस्तर आलेला असेल, असे ज्या ज्यावेळी सिनेमे आलेले आहेत ते सिनेमे समजून घेतले पाहिजेत, ते बघून घेतले पाहिजेत. चित्रपटाच्या बारीवर म्हणजे चित्रपटाचं यश ज्याच्यात मोजलं जातं, किती आठवडे चालला, कसा चालला, किती कोटीचा धंदा केला, त्यापेक्षाही मुळात असे चित्रपट काढले पाहिजेत, त्याची चर्चा घडवली पाहिजे. अशी जी मानसिकता नवीन निर्माता दिग्दर्शकांच्या तयार होते त्याचंही स्वागत केलं पाहिजे. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. या मॅच फिक्सिंगच्या निमित्ताने आपण जरूर बघा, आपले अभिप्रायही व्यक्त करा. मंडळी, मॅक कट्टा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.